ही आजी बघा कशी डोक्यावर तुळस वगैरे घेऊन चाललेली आहे. आजी वय किती आहे? किती वय? 90. अरे बापरे. तुम्ही देखील कमेंट करून मला म्हणालाच होतात की दादा नाव घ्या नाव घ्या. तर चला तुमच्यासाठी तुमच्या आग्रह खातर आम्ही आता नाव घेणार आहे. मला असं वाटलं नाही तुमचं चॅनल पाहिल्यावर तर मी घरी आहे. मला वाटत होतं मी दिल्लीतच आहे. ज्ञानबा तुकाराम गुंबांग गुंबा गुंबांग गुंबा गिन्नी बांग गिम गिम गुना गुन गुना गुन गुना गुन गुना गुन गुना गुन गुना गुन पांग दुंबरदांग 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 दुंबरदांग. ऊन असो वारा असो पाऊस असो काही असो वारी थांबत नाही. रामकृष्ण हरी मित्र हो. तर आजचा आपला प्रवास कसा असणार आहे हे महाराज आपल्याला सांगतील. आज आपला फलटण ते बरड असा प्रवास असणार आहे. जवळजवळ 18-19 किलोमीटर आज आपल्याला चालायचं आहे. 18-19 म्हणजे हो. कालच्या एवढंच आहे जवळपास. हो. किलोमीटर काही कमी होत नाही आहेत. पण काही नाही, सहज आपण जाऊ. आता सवय झाली आपल्याला नाही का. सकाळी 9-10 किलोमीटर, दुपारी 8-9 किलोमीटर. फक्त थोडेसे 1-2 पायाला फोड आलेत. बाकी काय असा विशेष त्रास नाही आहे त्या फोडांचा. पण मित्र कालचा जो आपला मुक्काम होता तो ह्या इथे होता. आता पालं वगैरे सगळे निघलेले आहेत आणि ज्या गाड्या आहेत दिंडीच्या त्या समोर निघून गेलेल्या आहेत. चला आता आम्ही पण निघतो इकडे. मित्र दिंडी जिथे मुक्कामाला थांबते तेथील आजूबाजूच्या भागातील लोकांनी आहे ना दिंडीच्या पंक्तीत ठरवून घेतलेल्या आहेत. मग त्या नाश्त्याच्या असतील किंवा जेवणाच्या असतील. आणि मग आपले वारकरी काय करतात की त्यांच्या घरी वगैरे जाऊन आहे ना भजन वगैरे करतात. तर अशी प्रथा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. कोणी पंगत वगैरे सोडत नाही सहसा असं आहे. मित्र तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे की भारुड आणि गवळणी बाबा किती छान म्हणतात. तर आता ते त्यांचा संपूर्ण परिचय देणार आहे. तुम्ही एकदा ऐकून घ्या. सांगा तुमचं नाव. रामकिशन दत्तराव मगर, गाव कसर, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, पोस्ट वस्सा, पोलीस स्टेशन बोर्डी, मध्यवर्ती बँक दुधगाव. तर यांच्याकडे खूप साऱ्या कला आहेत बरं का. आता तुम्ही काय काय करता मला सांगा. आता मी तोंडातून मृदंगाचा आवाज काढतो, बातमी केंद्र देतो, मी भारुड करतो, गवळण म्हणतो, भारुडांचा सोंगांचा कार्यक्रम करतो, मी भजन गवळणी सहित भावगीत सुद्धा म्हणत असतो. वैष्णव सांप्रदायिक व्यतिरिक्त नवं. त्यांचा आवाज, त्यांचे हावभाव, त्यांचा डान्स, डान्स काम त्यांची संपूर्ण कला तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलीच आहे. आणि तुम्हाला देखील तुमच्या भागामध्ये त्यांचा काही कार्यक्रम करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर देतो. तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. कारण त्यांचे हे हावभाव आणि ते एवढे भारी आहेत ना. त्या एवढं 71 वर्ष वय आहे त्यांचं. 71 वर्ष वयाचा माणूस हा अगदी 30शीतल्या माणसाला पण लाजवतो. अक्षरशः ते उड्या मारतात, पुन्हा अंग वगैरे कसं हलवतात तुम्ही पाहिलं ना. माझे तर हे फेवरेट झालेत वारीमध्ये. ते अभंग म्हणायला लागले का मी पहिला माईक काढून त्यांना लावतो. कारण त्यांचा भरदार आवाज आणि ते एकच नंबर आहे. आता ते तोंडाने पक्वाचा पण आवाज काढतात बरं का ते. आता ते आपण कधी घ्यायचं तुमच्या मनात आता काढून दाखवा. हॅलो का हो थांबा एक मिनिट. आता ते आपल्याला आहे ना तोंडाने पक्वाजाचा आवाज काढून दाखवतील. मग मी माईक लावतो त्यांना. महाराजांना आता माईक लावलेला आहे. ते आता तोंडाने पक्वाजाचा आवाज काढून दाखवतील बघा. ऐका तोंडातून मृदंगाचा आवाज. रामकिशन महाराज कसरकर जिंतूर तालुका. लावणी मृदंग सुटी टाळ घोष शेहू ब्रह्मरस आवडीने. तोंडातून मृदंगाचा आवाज ऐका. मृदंगाला बाबा कसा ज्ञानबा तुकाराम विठ्ठल विठर चारपाट्या मुखडे आणि घोळणा आणि त्यांच्या डगा. आवाज ऐका मृदंगाचा. मृदंगाला बाबा कसा. हरे पांग 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 किकड पांग 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 किकड पांग. हरे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. गुंबांग 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 गुंबा गुंबांग 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 गुंबा. गिग्गिन्नी बांगड गिम्मा गिग्गिन्नी बांगड गिम्मा गिग्गिन्नी बा. विठाला 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 विठाला. गुंबांग बा गुंबांग बा गुंबांग बा गुंबा गुंबांग बा गुंबांग बा गुंबांग बा गुंबा. ज्ञानोबा तुकाराम गुंबांग गुंबा गुंबांग गुंबा. गिग्गिन्नी बांगड गिम्मड गिग्गिंग गुना गुन गुना गुन गुना गुन गुना गुन गुना गुन गुना गुन पांग दुंबरदांग 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 गुंबा गुंबांग पांग 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 किकिड पांग. वा 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 काय भारी. खूपच छान. खूपच छान. गवळण नाही गवळण नंतर म्हणते म्हणून गवळण आहे का नाही. नंतर म्हणून आहे का नाही. हो बघितलंय ह्या माणसामध्ये खूप कला आहे. 71 वर्षाचा माणूस आहे पण कला आनंद खरं अनंत कला आहे. नित्य आनंद.
नित्यानंद. हा नित्यानंद. तर तुम्हाला महाराजांच्या गवळणी, महाराजांचं भारूड आणि महाराजांनी आता जो तोंडातून मृदुंगाचा आवाज काढला तो कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाजली सीता स्वयंवराला पाहुणी रघुनंदन सावळा. लाजली सीता स्वयंवराला पाहुणी रघुनंदन सावळा. पाहुणी रघुनंदन सावळा. वा वा छान गीत, चांगल्या प्रकारचं. खूपच छान. वाटानं म्हणू आता. चला दिंडी चालली आता आमची. महिलांसारखा वेळेचा सदुपयोग आहे ना कोणीच करू शकत नाही. हे बघा मस्तपैकी झाडावर आहेत ना साड्या वगैरे वाळत घातलेल्या आहेत. मित्र आता माऊलींच्या मागे आम्ही मार्गस्थ झालेलो आहेत आणि वातावरण बघा तुम्ही, थोडंसं ढगाळ आहे, थोडंसं ऊन पण येतं आहे मधून अधून आणि पाऊस येण्याची शक्यता वाटते आम्हाला. बघूया कसं काय होतं आहे पुढे. मित्र मी माझ्या 35 वर्षाच्या आयुष्यात आहे ना एवढे चेहरे एक साथ आणि ते पण प्रसन्न चेहरे कधीच पाहिले नाहीत. प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर आहे ना एक वेगळंच तेज आहे, एक वेगळीच प्रसन्नता आहे. कोणालाच कसलंच दुःख नाही आहे इकडे, सगळेजण एकदम खुश आहेत. प्रत्येकाचं एकच लक्ष आहे, ते म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. रोज थोडा थोडा प्रवास करत आहे ना प्रत्येकजण त्या भगवंताच्या जवळजवळ जात चालला आहे आणि त्याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो इकडे. असं वाटतंय कधी एकदा तिथे आपण पोहोचू आणि दर्शन वगैरे होतं आहे की नाही सांगता येणार नाही, कारण भरपूर गर्दी असते. कळसाचं जरी दर्शन झालं तरी देवाचं दर्शन झालं म्हणायचं नाही का. सर्व दिंड्या आता इकडे विसाव्यासाठी थांबलेल्या आहेत. हे बघा मित्र, वारीतला प्रत्येक जो दिवस आहे ना तो आपल्या जीवनासारखाच आहे. कधी चांगल्या सुविधा मिळतात तर कधी असुविधा देखील असते, परंतु आपलं एकच लक्ष आहे त्या परमात्मा पांडुरंगापर्यंत पोहोचण्याचं. आपल्या जीवनाचं पण तसंच आहे, कधी सुख येतात कधी दुःख येतात, पण शेवट आपलं लक्ष काय आहे तर त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं आहे. तर मित्र आम्ही असंच बसलो होतो, पण महाराजांना वहिनीचा मॅसेज आला की सगळ्यांनी नावं घेतली, तुम्ही नाव का नाही घेतलं. त्यावरून जरा त्यांची खडाजंगी सुरू झालेली आहे आणि तुम्ही देखील कमेंट करून मला म्हणालाच होतात की दादा नाव घ्या नाव घ्या. तर चला तुमच्यासाठी तुमच्या आग्रहा खातर आम्ही आता नाव घेणार आहे. टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीचा विना, शिवांजलीची आई मुक्ताचं नाव घेतो, रामकृष्ण हरी म्हणा. आता महाराज नाव घेतील. आता वहिनी नीट आहे का आता. पंढरीची वारी जगात भारी, ज्ञानेश्वरीचं नाव घेतो बोला रामकृष्ण. वा 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 वा, वहिनीचं नाव पण ज्ञानेश्वरी आहे आणि माझ्या बायकोचं नाव पण मुक्ता आहे ना. चला आता बायका खुश होतील आमच्या तेवढंच. याने तर नाव घेतलेलंच आहे त्या दिवशी. तू घेतो का नाव. आता तुझं लग्नच नाही झालं ना अजून. आहे का एखादं नाव घ्यायला आहे करायचं का करायचं. नाही म्हणतोय तो. अवघड काम असतंय बाबा. मित्र जोपर्यंत थकलेल्या खांद्यावर भगवा ध्वज आहे आणि भजनाला आणि अभंगाला थकलेल्या हातांनी दिलेली टाळी आहे तोपर्यंत सनातन हिंदू धर्म चिरकाल टिकून राहणार बरं का. चला मित्र आता 1:15 वाजलेले आहेत. आम्ही आता बराच किलोमीटर पुढे चालत आलेलो आहेत आणि आता आम्हाला भूक पण लागलेली आहे. पाऊस आल्यामुळे सगळ्यांचे जेवण वायाला गेले. नुकतंच आमचं जेवण वगैरे झालं. काही महिला वारकऱ्यांचं जेवण वायाला देखील गेलं कारण अचानक जोराचा पाऊस आला. ते आता दुसऱ्या पंक्तीला बसतील. आता जेवण वगैरे करून आहे ना आम्ही थोडंसं पुढं आलेलो आहेत आणि माऊलींची पालखी मला एकदम जवळून बघायला मिळाली. आतापर्यंत मी थोडीशी अशी लांबून बघत होतो कारण मध्ये बरोबर गर्दी वगैरे असायची त्यामुळं. आणि आता वातावरण एकदम थंडगार आहे, पाऊसमय झालेलं आहे. झोपू वाटते पण झोपू शकत नाही. कारण काय माहिती आहे का, हे बघा आम्ही फक्त ह्या एवढ्या छोट्याशा प्लास्टिकवर बसलेलो आहेत आणि इकडं आजूबाजूला चिखल आहे सगळा. थोडा जरी पाय इकडे तिकडे गेला की लगेच आपले पांढरे कपडे खराब होणार. आणि तुम्हाला तर माहिती आहे कपडे धुण्याची इकडं जाम परिस्थिती गंभीर आहे. बरं धुतले एक वेळ तरी सुकवायचे कुठं हा प्रश्न आहे, कारण आम्हाला ते बॅगेमध्ये टाकावे लागतात आणि पुन्हा संध्याकाळी आपण सुकायला टाकणार तर ते काही सुकत नाही. पुन्हा तसेच बॅगेमध्ये ओले ओले कपडे ठेवावे लागतात. आणि कित्येक दिवस झालं मी माझा चेहराच आरशात पाहिलेला नाही आहे. खरंच मी फक्त कॅमेऱ्यामध्ये बघतोय की चेहऱ्याला कुठं कुठं काय काय झालं आहे, कुठं काळा पडला आहे, काय झालं आहे. चालायचंच नाही का.
वातावरण एकदम मस्त झालं आहे, त्यामुळे सर्व वारकरी आहेत ना असे निवांत बसून भजन वगैरे करतात बघा. पाऊस आला मित्रो, पाऊस. हे बघा पाऊस आल्यावर आहे ना हे असं घेतात बरं का डोक्यावरती. ज्यांच्याकडे रेनकोट आहे ते रेनकोट घेतात आणि ज्यांच्याकडे नाही आहे ना ते असं कुंची घेतात, त्याला कुंची म्हणतात, कुंची. हे खाली देखील आथरून बसतात आणि पाऊस आल्यावर असे डोक्यावर पण घेतात. महिला मंडळाने रेनकोट घातलाय बरं का इकडे. मित्रो आपली वारकरी मंडळी ना लय जबरदस्त आहे बरं का. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, काही असो, वारी थांबत नाही, कोणाचे पावलं थांबत नाहीत बरं का. फक्त तेवढं कोरोना काळामध्ये वारकऱ्यांनी शासनाचं ऐकलं, नाहीतर त्यावेळेस देखील त्यांनी वारी केली असती सगळे काही गाईडलाईन्स वगैरे फॉलो करून. पाऊस असो, काही असो, काहीच फरक पडत नाही कोणाला. भजनं वगैरे चालू आहेत, सगळ्या गोष्टी चालू आहेत. प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये, हे मला इथे पाहायला मिळालं. हे बघा किती जोरात पाऊस असू द्या, कसंही असू द्या, रेनकोट वगैरे घालून ते चालतच राहणार. मित्र आजी बघा कशी डोक्यावर तुळस वगैरे घेऊन चाललेली आहे, पाहिलं. हातात काठी, पायात चप्पल वगैरे नाही आहे. आजी वय किती आहे? किती वय? 90. अरे बापरे, 90 वय, 90. तर मित्रो आम्ही आता बरड येथे पोहोचलेलो आहे. फलटण ते बरड असा आमचा प्रवास झाला. आणि हे जे तुम्हाला मागं पालं टाकलेले दिसतात ना, इथे आमचा मुक्काम आहे. आणि इकडे दोन्ही बाजूला मुक्काम आहेत. हे बघा असं संपूर्ण लाईनीमध्ये पालं टाकलेले आहेत सगळे. जवळपास खूप साऱ्या दिंड्या इकडे आलेल्या आहेत, कारण थोडीशी मोकळी जागा आहे, मोकळे प्लॉट आहेत. त्यामुळं पाऊस जर पडला आणि रोडवरून जर पाणी आलं ना, डायरेक्ट आमच्या टेंटमध्ये जाणार आहे. काय नाव तुमचं? माझं नाव रेणुका. रेणुका. रेणुका संभाजीनगरवरून आल्या का? संभाजीनगरवरून आले. दरवर्षी असतात रोज तुमच्या युट्यूब चॅनलवर बघितलं. ऑपरेशन झालं, पण माऊलींनी रोज युट्यूबला टाकल्यामुळं मला काही राहावलं नाही. आज दिंडीत हजर झालेले आहे आणि पहिल्या दिवसापासून हे माऊलींचं युट्यूब पाहिल्यावर. तुम्ही ह्याच दिंडीत असतात का? 105. 5-6 वर्ष. अच्छा अच्छा, वा. मी एका साडीवर दिंडीवर आलेली, पहिली दिंडी बाबा त्यावेळेस. हा हा हा. एका साडीवर आलते. भारी तुमचं युट्यूब पाहिल्यावर मला असं वाटलं नाही मी दिंडीत नाही. हे सगळं हेच आपण ह्याच दिंडीचं सगळं आपण व्हिडिओ वगैरे घेतले आणि तुमच्या सगळे परिचयाचे असतील. मी म्हणलं ना यांना, अहो मला युट्यूब पाहायला भेटतंय म्हणलं. मला असं वाटलं नाही तुमचं चॅनल पाहिल्यावर तर मी घरी आहे. मला वाटत होतं मी दिंडीतच आहे. माहेर आहे, माहेर. माहेरच आहे एक प्रकारे. मित्रो चक्क 90 वर्षाची आजी या वारीच्या वाटेवर अजूनही चालते. ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.